आणि चढाईचा मान जातोय तो या बाजीभाऊ किंजळे संघाला. पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे अर्थात बाजीभाऊ किंजळे संघासाठी. अनुप कुमारला पकडायचा, 200 रुपयांचं पारितोषिक पटकवायचं. 200 रुपये पारितोषिक आहे प्रमोद कास्ते यांच्याकडून. एक कबड्डी प्रेमी सतीश पवार यांच्या भाषेत कबड्डी प्रेमी म्हणून ज्यांची गणना होते असे प्रमोद कास्ते यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक. आणि पहिल्या चढाईत मध्ये या ठिकाणी नक्कीच गुणप्राप्ती होते. संघाचा खाता उघडला जात आहे ते सावर्डा भोडवाडी संघाचं. पुन्हा एकदा आक्रमण हर्षल कदम एक नावाजलेला असा खेळाडू यांचा पुरा चढाई पडतो आणि या ठिकाणी आता मात्र घरी मोजावे लागणार आहेत पंचांना. 2 गुणांची कमाई जबरदस्त पंचगिरी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा तुमशेर तो हम सवाशेर असं दाखवून दिलंय ते या बाजीभाऊ किंजळे संघांना. पुन्हा एकदा अनुप कुमार चढाईसाठी त्याच्या जर हाताची रुंदी मोजावी लागणार आहे. बघूया ओळंके संघाला जायचं नाहीये. ओळंके कर्मळे संघ आपण जायचं नाहीये. कृपया आपल्याला विनंती आहे आपण जायचं नाहीये. ओळंके कर्मळे संघ जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे. विक्रांतला या ठिकाणी जर काय अटॅक झाला, विक्रांतला वाद करण्यात यश मिळालं ओळंके कर्मळे माफ करा बाजीभाऊ किंजळे संघाला तर 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे प्रमोद कास्ते यांच्याकडून. बघूया पुन्हा एकदा विक्रांत उंच पुन्हा चढाई पडतो. बक्षीस आलेला आहे. विक्रांतला अटॅक करा, 200 रुपये मिळवा. प्रमोद कास्ते यांच्याकडून पुन्हा एकदा 8 नंबर जर्सी परिधान केलेला चढाई. याच्या हाताची रुंदी काढावीच लागणार आहे. धावता धावता रनिंग हँड टच करण्याचा कसा प्रयत्न यशस्वी होतो हा अर्थात देव जाणो. एक जबरदस्त प्रयत्न आहे. प्रत्येक सामन्यात प्रत्येक मैदानावर कित्येक मैदानं गाजवलेली आहेत ती या माफ करा विक्रांत भोड यानं. पुन्हा एकदा 2-2-1-2चा चढाई साठी रुपेश गोगले चढाईसाठी आक्रमक खेळाचा रूप आणि रुपेशला या ठिकाणी अटॅक केला जातो. 1 गुण प्राप्त होतोय तो या भोडवाडी संघाच्या गुणासाठी. सुरुवातीपासूनच एक मजबूत पकड निर्माण केली. पुन्हा एकदा 8 नंबर जर्सी परिधान केलेला चढाई पडतो. 2-2चं क्षेत्ररक्षण आहे. उंच पुरा चढाई पडतो. स्कॉर्पिओ किक मारण्याचा प्रयत्न आहे. टॅकल करण्याचा प्रयत्न आहे. 200 रुपयांचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे ते या बाजीभाऊ किंजळे संघाला प्रमोद कास्ते यांच्याकडून. बघूया पुन्हा एकदा अनुप कुमार मैदानाच्या बाहेर जातोय. हर्षल कदम चढाईसाठी सज्ज होतोय. एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करणारा हर्षल बाजीभाऊ किंजळे संघाकडून. एक छान प्रयत्न असतो. एका बाजूला हर्षल आहे, दुसऱ्या बाजूला आहे विक्रांत. पुन्हा एकदा आता विक्रांत याची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो हा 4 नंबर जर्सी परिधान केलेला. त्याचं नाव सांगायचं आहे नितीन. बघूया 2-1-2चं क्षेत्ररक्षण आहे. नितीन रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न होतोय. 5 विरुद्ध 1चं आक्रमण करताना ज्याने 4 नंबरची जर्सी परिधान केली आहे. नितीन चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. वेळ संपत चाललेली आहे आणि आपल्या बँडात परतोय. पुन्हा एकदा हर्षल निश्चितपणे हर्षलला दाढी वाचणं गरजेचं आहे की आपले महत्वाचे 2 आधारस्तंभ मैदानाच्या बाहेर आलेले आहेत. 2-2-2चं क्षेत्ररक्षण असताना हर्षल चढाईसाठी सज्ज होतोय. एक जबरदस्त सेमीफायनलचा सामना. या सामन्यात जो संघ विजेता होणार आहे तो संघ अंतिम सामन्यात प्रवेश करता होणार आहे. त्यामुळे हा सामना अत्यंत महत्वाचा असा सामना, एक जबरदस्त सामना. पुन्हा एकदा हर्षल टाइमआउट घेतला जातोय. चर्चासत्र होणार आहे या सामन्यात. असा प्रश्न पडलेला आहे प्रेक्षकांना आणि पुन्हा एकदा खेळाला सुरुवात. जबरदस्त टॅकल. हर्षल मैदानाच्या बाहेर जातोय. विक्रांत मैदानात येतो. पुन्हा एकदा
दोन डायरेक्ट आहे, थर्ड रेट आहे. एक महत्वाची चढाई असणार आहे. टॅकल करण्याचा प्रयत्न आणि जबरदस्त टॅकल. एक गुण प्राप्त होतो. अतिशय सामन्याची रंगत वाढत चाललेली आहे. निश्चितपणे वाढणं गरजेचं आहे, कारण हा सेमीफायनलचा सामना आहे. या सामन्यात जो संघ विजेता होणार आहे तो संघ अंतिम सामन्यात प्रवेश करता होणार आहे. थोड्याच वेळात अंतिम सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. पुन्हा एकदा थोडीच या ठिकाणी दिली जाते. आणि विक्रांत चढाईसाठी सज्ज होतो. 8 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू विक्रांत एवढा पुन्हा एकदा एक गुण कमाई केला जातोय. विक्रांतचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कुणी वळपा आणला असेल तर या ठिकाणी विक्रांतची आपण उंची मोडणार आहोत. हाताने घडी म्हणजे लहान जरी उभा असला तरी असतो हाताने घडी टिकतं. पुन्हा एकदा रनिंग एंटच करण्याचा प्रयत्न होतो. स्कॉर्पिओ किक मारण्याचा प्रयत्न होतो. ज्यानं 1 नंबरची जर्सी परिधान केली असा छोटासा खेळाडू निदान रेषा पार करतोय. पाठलाग केला जातोय. नितीन याच्याकडून सुपर टॅकल ऑन आहे. नितीनला पकड झाली तर 2 गुण प्राप्त होणार आहेत बाजीभाव किंजळे संघाला. पुन्हा एकदा 2-1 क्षेत्ररक्षण असताना एक सुपर टॅकल ऑन आहे. 2 गुण निश्चितपणे 2 गुण. पुन्हा एकदा विनंती करतो स्वतःबरोबर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही यासाठी सगळ्यांनी दखल घ्या. आणि ही स्पर्धा आता सांगता होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे कृपया या स्पर्धेला गालबोट लागेल असं कोणीही वर्तन करू नका. धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे. अतिशय जबरदस्त सामना बघायला मिळतोय. आणि सामन्याचं मध्यंतर. मध्यंतराला जेव्हा काय थांबतोय तर कोणी बोला कसं आहे सावर्डा भुवडवाडी 7 गुण 6 गुण आहेत. ते बाजीभाव किंजळे 7-6 6-7 सावर्डा आहे भुवडवाडी. आणि निर्णायक सत्राला सुरुवात. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात. पुन्हा एकदा विक्रांतला बाजूच्या खेळाडूंना बघण्यासाठी स्वतःला वाकावं लागतंय. हे वैशिष्ट्य या खेळाडूचं. अर्थात इतका उंच भला मोठा असा हा खेळाडू आहे. उंच मोठा 6.5 ते 7 फूट 6.5 फूट 6.5 फूट उंच असणारा असा विक्रांत निदान रेषा पार करतोय आणि आपल्या रांगणात परततोय. पुन्हा एकदा 2-2-2चं क्षेत्ररक्षण असताना या ठिकाणी 15 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू चढाईसाठी सज्ज होतोय. निर्णय सत्राचा खेळ चालू आहे आणि अशा वेळेस एक दमदार खेळाचं प्रदर्शन करणं गरजेचं आहे. ते बाजीभाव किंजळे संघासाठी. मध्यंतराला 1 गुणाने पिछाडीवर संघ आहे. जर का पिछाड भरून काढायची असेल तर निश्चितपणे विक्रांतला अटॅक करणं गरजेचं आहे. विक्रांतला ट्रॅकल करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा आक्रमण होत आहे भुवडवाडी संघाकडून. या सामन्यात जो संघ विजेता होणार आहे तो संघ अंतिम सामन्यात प्रवेश करता होणार आहे. त्यामुळे अत्यंत महत्वाचा असा हा होणारा सामना. पुन्हा एकदा 2-1 क्षेत्ररक्षण 4 विरुद्ध 1 आक्रमण करताना या ठिकाणी ट्रॅकल करण्याचा प्रयत्न. 2 गुण. मगाचा जुदा सामना झाला होता ते या छोट्याची कमाल आहे. पुन्हा एकदा आक्रमण 15 नंबर जर्सी परिधान केलेला असा हा चढाईपटू. प्रेक्षकांची हालचाल वाढत चाललेली आहे. विशेषतः पुन्हा एकदा प्रेक्षक देखील अतिशय उत्साह झालेले आहेत. 15 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्राणात परतोय. पुन्हा एकदा अनुप कुमार चढाईसाठी सज्ज. 1-1चं क्षेत्ररक्षण आहे. टॅकल करण्याचा प्रयत्न आणि बघूया आपण. आणि जोरदार टाळ्या वाजवते या टॅकलसाठी. या डिफेन्ससाठी जोरदार टाळ्या वाजवते. या डिफेन्ससाठी जोरदार टाळ्या वाजवते. अनुप कुमार मैदानाच्या बाहेर जातो. ही निर्णायक चढाई असू शकते. गोल डायरेक्ट आहे. बघूया. अतिशय रंगतदार असा सामना. अतिशय उत्कंठावर्धक असा हा होणारा सामना. बघूया 2-2-2 क्षेत्ररक्षण आहे. निदान रेषा पार करतोय. गडी बाद केल्याचा दावा करतोय आणि पंचांचं लक्ष आहे.
थर्ड रेड होते मैदानाच्या बाहेर. विक्रांत लढाईसाठी सज्ज होतोय. विक्रांतच्या मनात धाकधूक असणार आहे. मगाशी आपल्याला टॅकल झालेली आहे. पुन्हा या ठिकाणी 2+2 = 4 पॉइंट. 4 गोलांचे कमी. पुन्हा एकदा आक्रमण होतंय. 15 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू 7 विरुद्ध 1 कसं आक्रमण करताना बघूया. पुन्हा एकदा एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन बघायला मिळतंय आत्ताच्या या विक्रांतच्या ट्रॅकरसाठी. बाजीबाव केंद्रीय संघासाठी आमचे सहकारी आनंद गवळी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बाजीबाव केंद्रीय संघाला एक जबरदस्त ट्रॅकल केली होती विक्रांत यांच्यासाठी आणि बाजीबाव केंद्रीय संघाला 200 रुपयांचं पारितोषिक आनंद गवळी यांच्याकडून. बघूया बक्षिसांचा वर्षाव केला जातोय. मगाशी 200 रुपयांचं पारितोषिक भेटलेलं आहे प्रमोद काष्टे यांच्याकडून. पुन्हा एकदा शेवटची 3 मिनिटं. गुणफलक 15-9. 15 गुण भोवरवाडी संघाचे, 9 गुण आहेत बाजीगाव केंद्रीय संघाची. महत्वाची चढाई असणार आहे. हर्षलची जबाबदारी वाढणार आहे. 1 बोनस गुण, 1 अतिरिक्त गुण. अतिशय जबरदस्त सामना बघायला मिळतोय. उत्कंठावर्धक असा हा होणारा सामना. पुन्हा एकदा आक्रमण होत आहे. नितीन चढाईसाठी सज्ज होतोय. 3+2चं क्षेत्ररक्षण आहे. टाइमपास सत्र अवलंबलं जातोय. रणनीतीचा अवलंब केला जातोय. नितीनला जाणीव असणार आहे आपल्याकडे भरभक्कम गुणांची आघाडी आहे. त्यामुळे टाइमपास सत्र अवलंबणं गरजेचं आहे. वेळ काढूपणा अवलंबला जातोय. रणनीतीचा अवलंब केला जातोय. एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन बघायला मिळतंय. अतिशय रंगतदार सामना. सेमीफायनलचा सामना आहे. या सामन्यात जो संघात या स्पर्धेची सांगता होणार आहे आणि पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा बोनस गुण घेण्याचा प्रयत्न. एक बोनस गुण, एक टेक्निकल पॉइंट घेतला जातोय या आणि शेवटची 2 मिनिटं शिल्लक आहे आणि थर्ड रेड आहे. एखादं गुणांकन प्राप्त करावं लागणार आहे. अतिशय जबरदस्त ही महत्वाची चढाई असणार आहे. बघूया एखादं गुणांकन प्राप्त करावं लागणार आहे. अन्यथा सिटिंग ब्लॉक मध्ये माघारी बसावं लागणार आहे. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न होतोय. वेळ संपत चाललेली आहे. या छोट्याचं नाव नाही घ्यायचंय. आता अनेक कुमार राहून बाजूला एक जबरदस्त खेळ. ही सलग तिसरी या तिसऱ्या चढाईमध्ये 4 गुण प्राप्त केले. निश्चितपणे सुयोग भुवर एक अतिशय जबरदस्त असा सामना आणि याचा खास श्रेय जर का द्यायचं असेल तर सुयोग भुवर याला देणार आहोत. आत्ताच्या या चढाईमध्ये 4 गुण प्राप्त केले. अनुप कुमार आपण असं काय करता? अनुप कुमार आमचे पंच योग्य तो निर्णय देणार आहेत. पुन्हा एकदा शेवटचा 1 मिनिट असताना या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होतो आणि आता मात्र सामन्याचं चित्र निश्चितपणे पलटलेलं आहे. सामन्याच्या विजयाच्या आशा भोरवाडी संघाच्या बाजूने उंचावलेल्या आहेत. नक्कीच मात्र छान प्रयत्न होता. हा जो सोहम बोर्ड आहे याचं तर खरं कौतुक करावं लागणार आहे. पुन्हा एकदा जबरदस्त टॅकल करण्याचा प्रयत्न आणि 4 ऍडव्हान्स टॅकल 1 गुण प्राप्त केला जातोय. आणि नितीन चढाईसाठी सज्ज होतोय. सामना जरी भोरवाडीच्या बाजूने झुकलेला असला तरी खरं श्रेय जर का बघावं लागेल तर सुयोग येतो. एक जनमागच्या सामन्यात सुद्धा एक मोक्याच्या क्षणी रेड केले आणि गुण प्राप्त केले. एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन सुयोग याच्याकडून आणि वेळ संपत 22-13
असं गुन्हा बोलला काय आपला 32 घेऊन जायचंय गोडवाडी संघ आपलं माफ करा या बाजीभाव केंद्रीय संघाने आपलं 32 घेऊन जायचंय 200